4 वरच राहू दे तुमच्या हातात. तर माझा हा बोट पहा, अंगठा असा नाही नाही असा आहे, असा आहे बोटांवर आहे. तुम्ही या बोटांवर आपण घेतलेलं आहे ते कशी टाकायची. आता मी जे स्टेपचे नाव सांगेन ते स्टेपचे नाव तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला जोरावरून ते स्टेपचे ॲक्शन करायला लागेल. मी एकदा तुमचं प्रॅक्टिकलचं एक्झाम्पल दाखवतो, तुम्हाला ते करायला लागेल. ठीक आहे. तिची स्टेप आहे या ज्या पोझिशनचं नाव आहे ते अलर्ट पोझिशन. मी जेव्हा अलर्ट म्हणेन तुम्हाला या पोझिशनला यायचं आहे, मी जेव्हा क्लास म्हणेन या पोझिशनला यायचं आहे. जेव्हा पोझिशन म्हणेन ते दोघं हात कमरेच्या वरती आणि बॅक साईडला पाहिजे. तुम्हाला हे असे डायरेक्ट नाही घेता आले तर असे हात समोर करायचे, खालच्या स्तरावर ठेवायचे त्याला आणि असे मागे येऊ द्यायचे. करा एकदा तुम्ही असं हात करा पुढे. आता हे येऊ द्या बरोबर आले बरोबर. आता ठीक आहे. आता अलर्ट पोझिशन, क्लास पोझिशन, पोझिशन. त्याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे अप्पर पंच. अप्पर पंच म्हणजे हा जो आपला हात आहे हा असा वरती देईल, म्हणजे आपला शत्रूचा हेड आणि नोज तो टार्गेट करते. टार्गेट करायसाठी आपली नजर सरळ पाहिजे. हा हात असा वरती जाईल. आता असा आहे तर हात आहे आपला वरती साईडला. हा अर्ध्या मराठी रोटेशन जाते. जेव्हा मी 1 म्हणेन तेव्हा हात वर न्यायचा. तेव्हा तुम्हाला 1 to काउंट नाही करायचं. मी 1 to काउंट करेन. तुम्हाला काय म्हणायचं खे. काय म्हणतात जोरात राहायचं खे. मी जेव्हा 2 म्हणेन हात खाली हात वर देईल. ओके. तुम्हाला खेच म्हणायचं. 1 to काउंट नाही करा. 1 to काउंट नाही करेन. ठीक आहे. आपले पाय खांद्याच्या लाईनअपमध्ये का एकदा पाहून घ्या. अलर्ट. मला अलर्ट नाही. अलर्ट. जोरात म्हणा. अलर्ट. क्लास. पोझिशन. 1 हे 2 3 4 5 6 7 8 9 10. हा आपला होता अप्पर पंच. आता आपल्याला शिकायचं आहे लोअर पंच. हे म्हणजे काय असं समजायचं, समोर कोणीतरी आहे त्याच्या तुम्ही तोंडाच्या किंवा नाकाच्या मागं आहे असं समजायचं, मग मारायचं. आपल्या आवाज जेवढा कडक असेल त्याचा प्रभाव तेवढा पडतो. जेवढा तुमचे वार होताना तुमची आवाज निघेल तेवढा तो अजून ह्याच्यामध्ये जाईल. असं समजायचं, समोर कोणतरी आहे मारायचं आहे त्याला. फारच तर तो पळून जाते, तो राहत नाही. ठीक आहे. डबल. आता आपल्याला करायचा आहे मिडल पंच म्हणजे चेस्ट लेवल, शत्रूच्या छातीवर वार करणारा. अलर्ट. क्लास. पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपल्याला लोअर पंच घ्यायचा आहे. त्याच्यासाठी पहिले तुम्ही खांद्यावर जे प्रेशर आलेलं आहे ते रिलीज करण्यासाठी हातावरचे फिरवा मागे. स्लो फिरवा. असे सरळ द्या, असे जाऊ द्या. आता समजते का साईडला फिरवा. आता सरळ आपण 2 पंच शिकलेले आहे. हेड लेवल पंच, चेस्ट लेवल पंच केला, आपल्याला लोअर पंच करायला म्हणजे शत्रूचे जे पोट आहे वेलीचा भाग आहे तो वार करतो. अलर्ट. क्लास. पोझिशन. 1 माझा हात पहा कुठे आहे. पहा शत्रू पोट कुठे राहील आहे बरोबर. एकदा डबल पाहून घ्या. सेकंड याच्यात तुमचा आला पाहिजे. 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. हे सगळं बेसिक आहे. तुम्हाला तुम्ही घरी प्रॅक्टिस करता नंतर आपण अजून सेशनला जेव्हा तुम्हाला समजूनच जाईल कसं असते. तुम्हाला इथे घरी प्रॅक्टिस पण करायची. पण आता फक्त अटॅक करून नाही झाला. शत्रू अटॅक करू शकते. तुम्हाला त्याचा डिफेन्स पण आला पाहिजे. आपण आता डिफेन्सची थोडी स्टेप्स आहे ते खूप इझी आहेत. एकदा पाहून घेऊ. या डबल अलर्ट पोझिशन. मी एकदा तुम्हाला डबल एक्झाम्पल दाखवतो. समोर लक्ष द्यायचं. मी एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. मी कसं अलर्ट क्लास पोझिशन. आपल्याला शत्रू आपल्या नोज आणि हेडला अटॅक करू शकतो. त्याच्याकरिता आपल्याला अप्पर डिफेन्स करायचा आहे. तर त्याच्याकरिता हा जो हात आहे हा असा जाऊन वर कपाळाजवळ येईल
आणि 1 म्हटल्यावर इथे येईल, 2 म्हटल्यावर हात खाली हा वरती. समजले? असं असा हात नाही आला पाहिजे, भांडे नाही आले इकडे वरून. आपला हात असा जाते, असा आल्यावर असा मागे येऊ द्यायचा. असं जायचं. ठीक आहे? अलर्ट क्लास पोझिशन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. आता हा होता अप्पर डिफेन्स. आता आपल्याला करायचा मिडल डिफेन्स, म्हणजे आपल्या छातीला प्रोटेक्ट करणारा. अटॅक कुठं पण होऊ शकतो, तुम्हाला हर एक डिफेन्स आला पाहिजे. ठीक आहे? अलर्ट क्लास पोझिशन. हा एकदा हात पाहून घ्या मी कसा करतो, मग तसं तुम्ही करा. ठीक आहे? 1 2 बरोबर आहे. 3 4 समजलं? अलर्ट क्लास पोझिशन 1 2 हात खाली आला पाहिजे. 3 4 5 6 7 8 9 10. हा मी थोडा स्लो केला, हा थोडा अवघड आहे. याच्यानंतर मी थोडा अवघड आहे, तर तुम्ही याची प्रॅक्टिस चालू द्या. खूप इझी आहे. तुम्ही जेव्हा याची प्रॅक्टिस करताल, हे बेसिक आहे.